पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मतं मागतात। आजपर्यंत असा निर्लज्ज पंतप्रधान बघितला नाही असं म्हणत राज यांनी सोलापुरात पंतप्रधान मोदींवर घणाघात केला। तसेच पुलवामा हल्ल्यात वापरलेलं आरडीएक्स आलं कुठून असा सवाल देखील राज ठाकरेंनी विचारलाय। राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत TV9च्या रियालिटी चेकची दखल घेतलेली आहे। सोलापुरातील सभेत राज यांनी हरिसालचा TV9नं केलेला रियालिटी चेक पुन्हा एकदा दाखवला। नरेंद्र मोदींशी ओपन डिबेट करायला मी तयार असून सगळ्या देशाला माहिती आहे चौकीदार चोर है असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा मोदींवर हल्लाबोल केला। ते नांदेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते आणि सगळ्या चोरांची नावं मोदीच असल्याचं राहुल यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या 5 पिढ्या जे सांगत होत्या तेच राहुल गांधी यंदाही सांगतात। देशातील गरिबी राहुल गांधी काय खाऊन हटवणार आहेत असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। ते औरंगाबादेत आयोजित सभेत बोलत होते। विदर्भात आल्यानंतरही मोदींना शहीदांचा विसर पडला असून शहीदांच्या कुटुंबियांची भेट घ्यावी असं मोदींना वाटलं नाही अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली। बुलढाण्यात आयोजित सभेत ते बोलत होते। मोदी माझ्या घरात डोकावून पाहू नका अशी फटकेबाजी शरद पवार यांनी मोदींवर केली। जालन्यातील परतूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। आत्महत्या केलेले शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या घरी जाऊन शरद पवार यांनी सांत्वन केलंय। उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवडे गावात जाऊन शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। बँकेने त्यांच्या जमिनीचा लिलाव केल्यानं त्यांनी आत्महत्या केली होती। माझे वडील हयात नसल्याने तुम्ही असे बोलता पवार साहेब, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं असं मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल यांनी पत्राद्वारे म्हटलंय। राफेल प्रकरणी शरद पवारांनी पर्रिकरांवर वक्तव्य केलं होतं, त्याला उत्पल यांनी उत्तर दिलंय। काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना चर्चेचं खुलं आव्हान दिलंय। 5 वर्षात मतदारसंघांमध्ये कोणते प्रश्न सोडवले एका मंचावर येऊन मांडा असं खुलं पत्र गजानन कीर्तिकर यांच्या नावे संजय निरुपम प्रसिद्ध केलेलं आहे। मुंबईतल्या कांदिवलीत सभेत भाजपचे मनोज तिवारी यांनी काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यावर टीका केलेली आहे। तसंच आझम खान यांच्या जयाप्रदा यांच्यावरील टीकेचाही त्यांनी चांगला समाचार घेतलेला आहे। मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचा विडा उचललेला आहे। निवडणुकीत भाजपला मतदान केल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार असं लातूरमधील सभेत नितीन गडकरी यांनी सांगितलंय। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजित भर सभेमधून नागरिकांनी नितीन गडकरींच्या भाषणाकडे पाठ फिरवत सभेतून काढता पाय घेतला। नितीन गडकरी सभेला येणार नसून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी सभेतून काढता पाय घेतला। पुलवामा हल्ला हे मोदींचं पाप आहे। त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर राजीनामा देण्याची गरज असल्याचा हल्लाबोल पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी केलाय। अहमदनगरमधील श्रीगोंद्यात संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी भुजबळ आले होते। भाड में गई न्याय व्यवस्था और भाड में गई आचारसंहिता असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार नारायण राणेंनी घेतलाय। संजय राऊत यांचा हा उन्माद असल्याची टीका रत्नागिरीतल्या संगमेश्वरमधील सभेत त्यांनी केलेली आहे आणि 5 वर्षात विनायक राऊत यांनी काहीही काम केलं नसल्याचं राणे म्हणाले। आनंदराव अडसूळ हा निकम्मा खासदार आहे, त्यांनी अमरावतीसाठी काहीही केलं नाही अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी अमरावतीतील सभेत केली। तर ज्यांनी बाबासाहेबांचं संविधान जाळलं त्यांचा धनुष्यबाण जाळल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राजेंद्र गवई यांनी शिवसेनेवर केली। अमरावतीत प्रचारादरम्यान नवनीत राणा रडल्या असा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना आनंदाश्रू आल्याचं काही लोक सांगतात, तर काही लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यानं त्यांना रडू आल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे। नंदुरबार भाजपा उमेदवार हिना गावित यांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलेलं आहे। भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुहास नटावतकर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली। हिना गावित यांनी उमेदवारी दाखल करतेवेळी दिलेल्या शपथपत्राचा स्टॅम्प बनावट असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे। सोनिया गांधी यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून 2.5 कोटींचे शेअर घेतलेले आहेत। शिवाय त्यांच्या सरकारच्या वेळी अंबानींच्या कंपनीला 1 लाख कोटी रुपयांची कामं दिली होती असा आरोप भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगलीतील सभेत केला। भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। अमळनेर भाजपच्या 2 गटांमध्ये झालेली हाणामारी योग्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जळगावातील सभेत सांगितलं। वरिष्ठांकडून त्यांची दखल घेण्यात आली असून लवकरच कारवाई केली जाईल असं देखील म्हणाले। राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करून चूक केल्याचं देखील पाटील म्हणतात। राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झाले। अशोक विखे पाटील यांनी अरुण जगताप यांची भेट घेतली। सुजय विखे पाटलांच्या विरोधात प्रचार करून संग्रामच्या विजयासाठी काम करणार असल्याचं यावेळी अशोक विखे यांनी सांगितलेलं आहे।
बहुजन विकास आघाडीने शिट्टी चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे पुन्हा अर्ज केला होता, मात्र निवडणूक आयोगाने त्याची याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणूक बहुजन विकास आघाडीला ऑटो रिक्षा या चिन्हावर लढवावी लागणार आहे। संशोधकांनी सरकारवर आश्रित राहू नये असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले। नागपूरच्या विदर्भ संशोधन मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते आणि सरकार बदलतं मात्र संशोधन समाजातून सुरूच राहतं असं देखील भागवत म्हणाले। राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली। सर्वोच्च न्यायालयाने न उच्चारलेली वाक्य राहुल यांनी न्यायालयाच्या तोंडी घातल्याबाबत स्पष्टीकरण द्यावे असं न्यायालयाने नोटीसमध्ये म्हटलंय। निवडणूक प्रचारात धार्मिक आणि जातीय आधारांवर मतदारांना प्रभावित केल्यावरून निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ आणि सपाचे आझम खान यांना 3 दिवसाची तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि भाजपच्या मनेका गांधी यांच्यावर 2 दिवसाची प्रचारबंदी घातली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांनी अखेर बंडाचे निशाण फडकावले आहे। शकील अहमद यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्तापदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली असून आज बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर त्यांच्याच मतदारसंघात दगडफेक झाल्याची घटना घडली। या दगडफेकीत मुफ्ती बचावला असून ताफ्यातल्या एका वाहनाचं मोठं नुकसान झालंय आणि या घटनेनंतर पोलिसांनी या भागाला घेराव घातला असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध आता पोलीस घेते। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या 1 लाख तरुणांना अहमदाबादेतील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलेलं आहे। पत्र पाठवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान करण्याबाबत जागृत केलेलं आहे। खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण मिळावं यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालयात 2 लाख नव्या सीटला मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय। हिमालय पूर दुर्घटना प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा जामीन फेटाळण्यात आलाय। त्याविरोधात अटक आरोपींनी वरच्या कोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यावर सुनावणी जी आहे ती काल झाली आणि कोर्ट आज या जामिनाबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्या विरोधात मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली। इस्टेट विभागाचा शेरा डावलून मेहता यांनी आपल्या अधिकारात काही परवानग्या देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचा आरोप तक्रारकर्ते कमलाकर शेनॉय यांनी केलेला आहे। मुंबई आणि ठाण्यातून बाळांची चोरी करणाऱ्या महिलेला ठाणे गुन्हे शाखेच्या नाशिकमधून अटक झालेली आहे। तिने चोरलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली। नीलम बोरा असं या महिलेचं नाव आहे। यंदाच्या मान्सूनबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। सरासरीच्या 96% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। यामुळे यंदाचा पाऊस शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आनंद वार्ता घेऊन येणार आहे। गेल्या 3 दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होतोय। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला भाजीपाला व शेतमाल पावसाने भिजवलं, यामुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालं। मनमाडमधील नांदगाव शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच तारंबळ उडाली। नाशिक जिल्ह्यात काल दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू होती। सिन्नर तालुक्यात देवपूर, वंडागळी, मेंढी या गावात पावसासह गारपीट झालेली आहे। निफाड तालुक्यातील अनेक गावात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। शिर्डीच्या संगमनेर शहरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला असून अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ झाली। साताऱ्यातील महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला। सलग 3 दिवस झालेल्या पावसानं वाई, सातारा आणि जावळीतील हवेचा गारवा मात्र त्यात निर्माण झालाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा 24 एप्रिलला पार पडणार आहे आणि यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून 1 कोटींची मदत जाहीर झाली आहे। तसंच उषा आणि मीना मंगेशकर यांच्याकडून 11 लाख आणि दीनानाथ संस्थेकडून 5 लाख देण्याची घोषणा करण्यात आली। आर्थिक संकट कोसळल्यानं जेटच्या कर्मचाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेट वाचवण्यासाठी साकडं घातलंय। विमान कंपनी वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपयांची निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याची विनंती बँकेला करण्यात आली आहे। तर कंपनीतील 20,000 नोकऱ्या वाचवा असं साकडं त्यांनी पंतप्रधान मोदींना घातलेलं आहे। दिल्लीत द मॉर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। मंडी हाऊस सर्कलमध्ये गाडीला आग लागली आणि गाडीमधील 5 जणांना वाचवण्यात यश आले। आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून गाडीचा नुसता सांगाडा उरलाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।